नमस्कार, मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आणि आत्ताच मी ड्युटी करून घरी आलेले आहे। तर माझा ड्युटी नंतरचा दिवस घरी कसा असतो हे मी आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर तयार आहात ना तुम्ही व्लॉग बघायला? चला। हातपाय धुवून कपडे बदलले, एवढी भयानक थंडी पडली ना पुण्यामध्ये, पाण्यात हात घालायला सुद्धा नको वाटतंय। तर आवरलंय, आपण आता जरा मेकअप करूया, म्हणजे टिकली पावडर वगैरे करूया आणि त्यानंतर जाऊया चहा बनवायला। संपली, नवीन आणली पाहिजे। ही लावूया आज। जरा पावडर आणि क्रीम वगैरे लावलं ना की मग फ्रेश वाटतं। किती वाटलं की थंडी आहे कशाला पावडर लावायची, पण ती लावल्याशिवाय ना बरं वाटत नाही। कितीही कॉम्पॅक्ट निघाले असले, मेकअपचे वेगवेगळे प्रोडक्ट निघाले असले ना, तरी आपण जी लहानपणापासून लावत आलेली पावडर आहे ना तीच छान वाटते लावायला। त्यामुळे आम्ही तर तीच लावते, कधीतरीच ऑकेजनली मेकअप करायचं। सगळं आवरून मी तयार झालेली आहे, चला पटकन चहा पिऊया। चहा पिल्याशिवाय ना आपल्याला अजिबात बरं वाटत नाहीये। हे काय चाललंय? बाळ झोपलंय? बाळ झोपलं, बाळाची झोप राहिली पाच राहिली झोप, पाच झोप राहिली पाच। आलेली आहे किचन मध्ये। अगोदर लाईट लावूया, 2 लाईट लावल्याशिवाय मला अजिबात बरं वाटत नाही। किचन वर काय काय दिसतंय? पपई चिरून ठेवलेली दिसते। हे मी सकाळी थालीपीठ करून गेलेले, खाल्लेलं नाही बहुतेक कोणी। यात काय चिप्स, सकाळी नाश्त्याला केलेले स्प्राउट। ही दिसते कोबीची भाजी, आत्याने केलेली दिसते। बदाम भिजत घातलेले, दही, आणि याला काय मुंग्या लागल्या? अरे यार, मुंग्या कुठून आल्या? इकडे काय ठेवलंय? ओ माय गॉड, हे काय? मुंग्याच मुंग्या। निखिल, अरे दह्याला मुंग्या लागल्यात। दह्याला तर मुंग्या लागल्यात। दूध चांगलं आहे ना, बघूया। येस, दूध चांगलं आहे, आपण चहा बनवू शकतो। गॅसवर कुकर पण दिसतोय, काय बनवलंय माहित नाही त्याच्यामध्ये, बघूया आपण। आधी चहा महत्वाचं आहे बाबा। अरे यार, माझा लायटर। चहाची रेसिपी बघून घ्या। थोडीशी साखर टाकूया, भरपूर अशी चहा पावडर, यामध्ये थोडंसं पाणी आणि 1 विलायची। कुकर ओपन करून बघूया काय केलंय त्याच्यामध्ये। भाजी वास तर छान येतोय, कशाची आहे? बहुतेक बीन्स आहेत, बीन्स। आत्या बनवून गेल्यात भाजी। अरे यार, दह्यातल्या मुंग्या बघत बसले तर माझा चहा इकडे उतू गेला। एवढं दही आपल्याला वाया तर नाही घालवता येणार। चहा ओतून घेतलेला आहे, आता निखिल सोबत जाऊन पिऊया चहा। माझा कप आताच फुटला, त्यामुळे मी नीतूचा कप घेते। रविवारी ना आम्ही फुलवंती पिक्चर बघितला, तेव्हापासून माझ्या नवऱ्याला ना वेड लागलंय। कोणाचं? लावणीचं। चहा घेऊन झालेला आहे, आत्ता कुठे जरा बरं वाटतंय। आणि आल्याला ना आता मी कामाला लागणार आहे एडिटिंगच्या। माझ्या नवऱ्याने एडिटिंगचं काम माझ्याकडे दिलेलं आहे आणि ते आता म्हणतायत की मी काही काम करणार नाही, तुझंच सगळं काम तू एकटीने करायचं। खरं काय? हो, स्वतःचं काम स्वतःच केलं पाहिजे। येस बॉस। हे टेक्नॉलॉजीची कामं ना खरं मला आवडत नाहीयेत। आपलं पेशंट बघणं आणि हॉस्पिटलमध्ये काम करणं हेच मला आवडतं। व्हिडिओ बनवायला आवडतायत, पण एडिटिंग काय येत नाही, आवडत नाही असं नाही, येत नाहीये। तर आता ते मी शिकणार आहे आणि माझा प्रत्येक व्हिडिओ मी स्वतः एडिट करून टाकणार आहे। चला आता
वाचू नको ना. आम्ही दोघं ना नवीन कला शिकतोय आता. निखिल पियानो वाजवायला शिकतायत आणि मी एडिटिंग शिकते. असं वाजवायचंय का? आता तुझं सापडलं नाहीये. हे आहेत आमचे गुरु, ते मला शिकवणार आहेत एडिटिंग. आता गुरुवरती डिपेंड आहे त्यांची शिष्या कशी शिकते ते. गुरुजींचं सॉफ्टवेअर चालायचं बंद झालेलं आहे. करू नका म्हणते का आता ते. आता सध्या मी मुन्नारची व्हिडिओ अपलोड करते. ट्रिपच्या व्हिडिओ मधली ही शेवटची व्हिडिओ आहे माझी. माझी मनी म्याव उठली. झोप झाली का मनी म्यावची? झोप झाली? ए मनी म्याव. अरे यार, मी ही एक्स्ट्राची लाईट ठेवून बसले आतमध्ये. कपडे मशीनला लावूयात. आता मी बनवणार आहे नित्तूसाठी पपईचा ज्यूस. काय खायचं? कणिक मळून घेते. चपात्या कराव्यात की भाकरी कराव्यात असा प्रश्न पडलाय, कारण आत्यानी भाजी तर बनवून ठेवली आहे. पपई ज्यूस बनवून तयार झालेला आहे. रात्रीचे 9 वाजलेले आहेत. आमचं जेवण करून झालं. आज आत्यानी भाजी करून ठेवलेली होती, त्यामुळे आमचं लवकर जेवण झालं. आज कसले घाबरले मी. होय. हा, आता किचन आवरूया. किचन आवरून झालेलं आहे. या ठिकाणी भांडी धुवून ठेवलेली आहेत. काही भांडी ठेवलेली आहेत मी, कारण उद्या सकाळी मावशी येतात, मग त्यांना खूपच कमी भांडी असतात, तर त्यामुळे थोडी भांडी ठेवलेत. कशाला मदत करते? तुझा हात पकडलं, बकेट कोण पकडायचं? बजरंगबली की जय म्हणा की जय. मदत कर. खूपच सुंदर असं गुलाबाचं फूल आलेलं आहे आपल्या गॅलरीमध्ये. तोडायचं नाही पिलू, तोडायचं नाही, तसंच वाज घे. रोज आहे. हो रोज. काय म्हणते? काय काय? रोज. किती? कुठे? एकच आलंय फूल. तिथे नाही आलेलं. धूळ झाले गॅलरीत. गॅलरी साफ करण्याची गरज आहे आता. नित्तूच्या बाबांना ना लेक्चर घ्यायचं इथे, त्यामुळे त्यांनी आम्हाला या रूम मधून बाहेर काढलंय आणि इकडेच गॅलरी असल्यामुळे मी कपडे नाही वाळत टाकू शकत. आता थोड्या वेळाने येऊ आपण. चल नित्तू बाहेर ये. गॅलरीत सुकट टाकलेले कपडे आणलेले आहेत. आता यांची घड्या घालायच्या. हा, आता मी आणि नित्तू मिळून एक व्हिडिओ एडिट करणार आहेत. अगोदर रात्रीचे 10:15 वाजलेले आहेत. एक व्हिडिओ फक्त मी आत्तापर्यंत एडिट केले. अजून त्याची बरीच कामं आहेत आणि माझी काम राहिलेत घरातली, ते म्हणजे कपडे वाळत टाकायचे आहेत, कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत, अजून बरंच काही आवरायचं आहे. चला आता झोपायची तयार करूया. अगोदर इथलं झाडून काढायचं. मराठी मूळ अक्षरांचा तक्ता काढून नित्तूचा जरा अभ्यास घेतला. या ठिकाणी तिच्याकडे एक पुस्तक देखील आहे. प्रत्येक अक्षराचं त्याच्यामध्ये गाणं आहे. नित्तूने त्याची हालत जरा वेगळीच केली. हे राणी दीदींनी पुस्तक आणलंय तिच्यासाठी. छान आहे. अक्षर गाणी नाव आहे पुस्तकाचं. अभ्यास करून झाल्यानंतर नित्तूचं काय चाललंय बघा. काय खेळते नित्तू? पपेट खेळते नित्तू. रात्रीचे 11:30 वाजलेत. झोपायची तयारी केली. गादी वगैरे टाकून ठेवलेली आहे. झोपायला तर काही लगेच मिळत नाही. 12 वाजतात, कधी 12:30,
कधी 1 पण वाजतात. आता जरी आपली सगळी कामं झाल्यात, आपण झोपायचं म्हटलं तरी नित्तूला काही झोप येत नाही आणि निखिलचं काही काम झालेलं नसतंय. मग या दोघांच्यामुळे मला पण जागावं लागतं. हे बघा नित्तूचं काय चाललंय इकडे आणि नित्तूच्या बाबांचं बघा इकडे काय चाललंय. बघू बाबा काय काम सांगितलं मला. असं एक 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 काम सांगतात. काय म्हटलात? 2-2 कामे तुझ्या लक्षात राहत नाही. वा वा काय तारीफ करताय ना माझी. हो हो खूप छान. काय म्हणते? तू तारीफ करते? कशी करणार? होय बर बर. तर हे होतं माझं हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतरचं रुटीन. डेलीचं रुटीन शक्यतो असंच असतं. घरी यायचं, घरातली कामं आवरायची, जेवण करायचं आणि मग झोपायचं. मला वाटते बहुतेक शक्यतो सगळ्या स्त्रियांचं असंच रुटीन असतं. घरातली कामं आणि घरातली कामच. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तू सोबत व्लॉगची एंडिंग करायची म्हणून तिने किती नाटक केले. मी बोलायला लागले की मला बोलूच देत नाही, काहीतरी वेगळे आवाज काढते. चल बाय बाय कर सगळ्यांना. बाय बाय गुड बाय गुड नाईट सगळ्यांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये. आमच्या आईचे व्लॉग बघत राहा म्हण. आणि सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी रोज नवीन व्हिडिओ घेऊन येतो. हा बाय बाय गुड नाईट.